नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. मानदेश भूषण साहित्य कट्ट्यावर आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत धनाजी पाटील आहेत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची भूमीतील धनाजी पाटील आहेत. खरं तर त्यांना सर्वजण अण्णा म्हणतात. अण्णांचा प्रवास हा नोकरी, सरपंच आणि लेखक असा त्रिसूत्रीमध्ये झालेला आहे. खरं तर आम्हा प्रेक्षकांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की नोकरी आणि सरपंच हा कसा मेळ घातला. त्याचबरोबर जे दुष्काळायन हे पुस्तक लिहिलेलं आहे, माणदेशी दुष्काळायन हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक खरं तर कसं अण्णांच्या मनात लिहिण्याचा विचार आला, कसा प्रवास हा पुस्तक प्रकाशनापर्यंत झाला. खरं तर आपण बघतोय ते लेखक असतात, ते कविता लिहित असतात, कथा लिहित असतात, काही जण आत्मचरित्र लिहित असतात, प्रवास वर्णन लिहित असतात. पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या या सुपुत्रानं दुष्काळायन हे माणदेशी पुस्तक लिहिलेलं आहे. खरं तर या संदर्भात आज आपण अण्णांशी गप्पा मारणार आहात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक आणि सातारचे सुपुत्र प्राचार्य यशवंत पाटणे सर यांनी धनाजी पाटील यांच्या घरी धावती भेट दिली. यावेळी प्राचार्य यशवंत पाटणे सर यांनी त्यांना भेट म्हणून पुस्तकं दिलेली आहेत. त्याचबरोबर साहित्यिक लिखाणावर त्यांनी यावेळी चर्चा केलेली आहे. धनाजी पाटील आणि सर दोघंही चर्चा करत आहेत लिखाणाच्या संदर्भानं. नमस्कार अण्णा. नमस्कार. खरं तर सर्वच प्रेक्षकांना मी अगोदरच सांगून टाकलेलं आहे की तुम्ही नोकरी केलेली आहे, सरपंच केलेला आहे आणि तुम्ही माणदेशी दुष्काळाने पुस्तक लिहिलेलं आहे. पण पहिलाच प्रश्न आहे की नोकरी कोणती केली आणि किती वर्ष केली ते? मी जिल्हा परिषदेत सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचा नमस्कार. मी जिल्हा परिषदेकडे समाजशास्त्र तज्ज्ञ म्हणून 2003 ते 2025 अशी साधारणपणे 22 वर्ष नोकरी केलेली आहे. बर. आणि जसं आपल्या अगोदरच्या विश्लेषणामध्ये आलं की सरपंच असणं, नोकरी करणं आणि पुस्तक लिहिणं या 3 गोष्टींचा मागोवा घेतला तर थोडं असं दिसतं की पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आल्यानंतर खरं तर सार्वजनिक जीवनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा होती, आकांक्षा होती आणि त्यामुळं मुळामध्ये वयाच्या 30-40 पर्यंत कुठं नोकरीलाही अर्ज केला नाही. कारण सार्वजनिक जीवनामध्येच आपण आपलं आयुष्य घालवायचं असं ठरवलेलं होतं. त्यामध्ये कुटुंबाची, परिसराची, शेती प्रधान जीवनशैली असल्यामुळे तो एक प्रभाव आपल्यावर होताच. मूळचे तसेच बऱ्यापैकी चांगले शेतकरी अशी आमच्या कुटुंबाची ओळख होती. पण 1980 ते पुढे जवळजवळ 1913 पर्यंत किंवा 13 नंतर पुन्हा 16 पर्यंत इथल्या शेतीची पाण्यावाचून जी परवड झाली, त्या परवडीच्या निराश मानसिकतेतून आपण सरपंच असलो काय, नोकर असलो काय, पण मूळ शेतकरी हा आपल्या जीवनशैलीचा आधार असल्यामुळे शेतीची होणारी परवड या निराश मानसिकतेमधून हे कशात तरी मांडलं गेलं पाहिजे या उद्देशानं जे मनामध्ये विचाराचं काहूर असायचं, वावटळ असायचं, त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आणि मग 1913 साली हे पुस्तक मी लिहिलं. त्यावेळेला मी नोकरीतच होतो. त्यावेळेला हे पुस्तक लिहिलं गेलं. ते किती दिवस लिखाणाला लावलं, कसं काय ते, म्हणजे नोकरी, लिखाण, शेती कसं काय, म्हणजे ते एक काही वेळेला हा प्रवास गमतीदार असतो. हे पुस्तक फार मोठं नाहीये, पुस्तक छोटं आहे. यामध्ये मांडलेले विचार जे आहेत ते आखीव रेखीव साहित्यिक निकषानुसार असले पाहिजेत असा विचार त्यावेळेला नव्हता. विचाराचं काहूरच कित्येक वर्षाचं मनामध्ये जे साचलं होतं ते ज्याला आपण एकहाती लिहिणं म्हणतो, तसं हे पुस्तक एकहाती लिहून झालेलं आहे. म्हणजे एखादी उर्मी येते
आणि त्या उर्मीत आपण एखादं काव्य करतो, उर्मी येते एखादा लेख लिहितो, त्याप्रमाणे उर्मीत हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. अगदी एक हाती पुस्तक लिहिलंय असं समजा की 2, 3, 4 दिवसामध्ये हे पुस्तक लिहिलं. कमी कालावधीत अत्यंत कमी कालावधीमध्ये हे पुस्तक लिहिलं. प्रकाशनाचं सर कसं काय मग त्यावेळेचं कसं काय प्रसंग आहे तो? बऱ्याच वेळेला लेखक दिमागदार म्हणजे आपल्या कविता असू द्या, काय असू द्या, आत्मचरित्र मोठा म्हणजे एखाद्या महान व्यक्ती काय असं ते हे आणतात प्रकाशनाला, पण हे आपलं दुष्काळायन माणदेशी म्हणलं तर ह्याचा कसा प्रसंग आहे तो प्रकाशनाचा? मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की हे पुस्तक लिहून आपण लेखक म्हणून सिद्ध व्हावं किंवा आपली प्रसिद्धी व्हावी असा विचार मनाशी कुठंच नव्हता. तर इथल्या जनतेचं जे जगणं होतं, मी जे अनुभवलेलं इथलं जे जीवन होतं, त्यातली जी निराशा होती ती निराशा कागदावर उतरवणं हा उद्देश होता. यातनं आपल्याला प्रसिद्धी मिळावी किंवा हे पुस्तक व्हावं हाही उद्देश नव्हता. एखाद्या उर्मीत एखाद्याच्या हातून एखादी गोष्ट जशी घडते तशी त्या उर्मीमध्ये हे पुस्तक लिहिलं गेलं. पण त्यानंतर आमचे काही हितचिंतक, मार्गदर्शक असे मोठे अधिकारी होते, मित्र होते आणि त्यांचे हे थोडंसं वाचनात आलं आणि त्यांना वाटलं की अरे बापरे, हे तर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तेव्हा ते म्हणाले की हे छापलं पाहिजे. आता त्यावेळची माझी आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पुस्तक छापावं आणि ते विक्रीला मांडावं असं हे मला संयुक्तिक वाटलं नाही किंवा माझी ती क्षमताही नव्हती. आणि मग म्हणून मी आता इथं नावं घेणं संयुक्तिक किंवा उचित वाटत नाही मला, पण माझ्या 3 अधिकारी मित्रांनी स्वतः पैसे एकत्र करून या पुस्तकाच्या 2000 प्रती छापून घेतल्या आणि त्या सर्व जे काही संबंधित लोक आहेत त्यांना वाटल्या गेल्या. त्याच्यामुळं याच्या पुनरावृत्ती निघाव्यात किंवा याचं प्रकाशन करावं, त्याचा मोठा सोहळा करावा असा विचार काय आम्ही त्यावेळेला केला नाही. त्यामुळे पुस्तकाचं प्रकाशन आम्ही काही केलं नाही. सर अजून एक प्रश्न पडतो. खरं तर ज्या वेळेला तुमचे पुस्तक वाचकांच्या हातात पडलं, प्रेक्षकांच्या हातात पडलं, त्याला काय त्यांच्या म्हणजे प्रतिक्रिया आल्या? खरं तर तुम्ही सरपंच म्हणून काम केल्यानंतर अनेक लोकांनी तुम्हाला काहीतरी म्हणजे काय सांगितलं असेल की कसं काय म्हणजे चांगला विषय मांडलाय, काय प्रतिक्रिया आल्या तुमच्याकडे त्यावेळेला? तसं पाहिलं तर या पुस्तकामध्ये अप्रूप म्हणा, नवीन म्हणा, आश्चर्य वाटावं असं काहीच नव्हतं. इथल्या लोकांचं जे दैनंदिन जगणं होतं ते जगणं शब्दबद्ध केलं होतं. त्याच्यामुळे जो वाचणार आहे त्याला हे आपणच जगतोय असा त्या पुस्तकाचा अनुभव असायचा. यात काय मोठा ज्ञान दिले, कुठून मोठं संशोधन करून काय नवीन सिद्धांत प्रस्थापित केलाय असा या पुस्तकातल्या लिखाणाचा भाग नव्हता. तर जे जनतेचं जगणं होतं त्यावेळेचं, किंबहुना त्यातलं अर्धाधिक आजही आहे, ते जगणं आपण या पुस्तकामध्ये मांडलं आणि ते जनतेला भावलं. मग त्यानंतर जसं प्रकाशनाकडं आम्ही प्रकाशनाला फाटा दिला त्या पद्धतीनं त्याच्या प्रतिक्रिया घेणं, पुन्हा त्याचं नाही प्रतिक्रिया येतात ना, समजा आता तर प्रतिक्रिया मला म्हणजे लोक दिसल्यानंतर सांगतात की बाबा बरोबर आहे, तुमचं भारी वाटलं किंवा काय चांगली भूमिका मांडली, तर त्या कोणीतरी हे मांडणं गरजेचं होतं. तर त्या पुस्तकामध्ये दिलेल्या माझ्या फोन नंबरवर कमीत कमी 200 फोन मला ह्या पुस्तकासंदर्भात आले. कमीत कमी 200. आता यापेक्षा अधिक कमी असतील तर मला माहित नाही, कमीत कमी 200 फोन आले होते. याचा अर्थ असा की आकाशवाणीच्या नियमाप्रमाणे एक फोन कॉल जाणं म्हणजे 1000 लोकांना ते आवडणं, कार्यक्रम आवडणं असा आकाशवाणीचा नियम असतो. तसं मला वाटतं की 200 फोन जर मला आले असतील तर त्या 2000 पुस्तकांच्या रेशोमध्ये फोन आले असं मी समजतो. खरं तर भाग्यवान आहे. अण्णा अजून एक प्रश्न आहे. खरं तर आता दुष्काळायन आहे पुस्तक, माणदेशी दुष्काळातलं तुम्ही चित्र मांडलंय. खरं तर बऱ्याच वेळेला म्हणतात का नाही की आपल्याच मातीतला माणूस ज्या वेळेला म्हणजे हे दुःख मांडतोय आणि कुणीतरी जबाबदारी म्हणतात का नाही एखाद्या गोष्टीतून किंवा एक असं एक काय म्हणतो नीतीच्या नियमानुसार काहीतरी घडतं आणि आज तुमच्या पुस्तकातून ते मांडलं गेलं. खरं तर लेखक कोण आत्मचरित्र, कविता, लेखन जीवनावर लिहितात, पण तुम्ही हा चांगला विषय घेतलेला आहे. पण आताची परिस्थिती बघता दुष्काळ जवळजवळ तालुक्यातून आता थोडं कमी कमी होत चाललेलं आहे. तर आता तुम्हाला काय आमचा प्रेक्षक किंवा वाचक पण म्हणत असेल की अण्णा आता दुष्काळ संपलाय, आता तुम्हाला दुसऱ्या पुस्तकाची तयारी करावं लागेल, तर तसं काय मनात आहे का किंवा विचार चालू आहे का पुढे? जे सोबतचे लोक आहेत
दैनंदिन संपर्कातले, त्या प्रत्येकाचाच आग्रह असतो की तुम्ही काहीतरी लिहिलं पाहिजे. खरं तर या बाबतीत मी अद्यापही साशंक आहे. कारण आता ह्या सध्याच्या जनरेशनला मुळामध्ये वाचण्याचं वेळ आहे का, हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. दैनंदिन वर्तमानपत्र सुद्धा गावातल्या समजा 5-10 हजार लोकसंख्येपैकी किती लोक वर्तमानपत्र वाचतात हा संशोधनाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर एखादं पुस्तक वाचावं, कारण मोबाईल हातात घेतला तर एका रीलमध्ये त्याला जे जीवनाचं सत्य कळायला तपश्चर्या करावी लागते आणि तपश्चर्याच्या पश्चात त्याला जीवनातलं सत्य कळतं, असं सत्य त्याला एका सेकंदात मोबाईलच्या रीलमध्ये कळतं. बरोबर आहे. आणि अशी शेकडो सत्य त्याला कळून एकही सत्य त्याला उमगत नाही, त्याच्या आचरणात येत नाही. असं काहीतरी म्हणजे खडकावरून पाणी वाहून जावं अशा पद्धतीची साधारण मानसिकता झालेली आहे. आणि मग वाचनाचं कोणाला वेळ आहे की नाही ही माझ्या मनातली स्वतःची शंका असल्यामुळे अद्यापही मी त्या शंकेतून बाहेर पडलो नाही. त्यामुळे लिहिण्याची उर्मी येत नाही. त्यावेळी ते नैराश्यातनं उर्मी आली होती म्हणून मी ते पुस्तक लिहिलं. पण आता समजा समाजाला काय मार्गदर्शक व्हावं म्हणून लिहावं असा जर विचार केला तर ज्याच्यासाठी लिहिलं जाईल त्याला वाचण्याचा वेळ आहे का, हा मूळ प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर दुर्दैवानं आज तारखेला तरी नकारार्थी आहे. वाचकांची संख्या कमी होत चाललेली आहे. खूप कमी आहे. आणि काही वेळेला वाटतं की लिहावं का लिहू नये, लिहू नये, हा. प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्यापेक्षा आपण लिहिलं तर वाचेल का नाही कोणी? वाचेल की नाही. आणि अशा परिस्थितीत पण असं भूमिकेत म्हणजे प्रश्नचिन्ह झाल्यानंतर तरी पण सर म्हणजे अण्णा असा प्रश्न येतोय, खरं तर मंदिर भूषण परिवार असेल किंवा दुष्काळ संपलेला आहे, ओला दुष्काळ म्हणजे आता आपल्याकडे सुकाळ व्हायला लागलेला आहे, पण हा विषय सोडून एखादा विषय बदलून एखादं पुस्तक च्या रूपाने तुम्हाला काय लिखाण आहे का विचार डोक्यात? हा, तर त्या तारखेचा ज्वलंत, जागृत आणि जीवघेणा प्रश्न म्हणून आपण हा विषय घेतला होता. आता तो विषय आज तारखेला आपण म्हणताय तसा अंशतः संपलेला आहे. या प्रश्नातून निर्माण झालेले उपप्रश्न जे आहेत त्याच्यावर लिहिलं जावं, ते कुणीतरी लिहावं असं म्हणायला हरकत नाही. पण जो आपण प्रश्न विचारला की आता यानंतर पुन्हा लिहिण्याचा काही विचार आहे की नाही, तर मनामध्ये एक विचार आहे की हा प्रश्न संपला तुर्तास, दुष्काळाचा विषय संपलेला. हा, दुष्काळाचा प्रश्न तुर्तास संपलेला आहे. त्यातून निर्माण होणारे उपप्रश्न वेगळे. म्हणजे उदाहरणार्थ इथं आता इतक्या मोठ्या प्रमाणावर ऊसाचं पीक व्हायला लागलेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर की इथला ऊस अजूनही 50, 60, 70, 80 किलोमीटरवर नेऊन घालावा लागतोय. या परिघामध्ये, मान तालुक्याच्या परिघामध्ये एखादा कारखाना नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा असा प्रयत्न कुणीतरी करावा किंवा कुणी केला तरी त्याला उर्वरितांनी सोबत करावी, हे अंतिमतः मान तालुक्याच्या हिताचं होईल. असे अनेक प्रश्न आहेत पुढे. पण आपण मला विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगतो की याच्या व्यतिरिक्तही आता थोडं मान तालुक्याच्या पलीकडे जाऊन, थोड्या शेती विषयाच्या पलीकडे जाऊन अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्यामध्ये प्रशासनामध्ये, राजकारणामध्ये, निवडणुकामध्ये जे दिसतंय ते किती सकारात्मक आहे, किती नकारात्मक आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण लोकशाहीचा पाया असणाऱ्या निवडणुका आणि त्या निवडणुकामध्ये होणारी जी देवघेव आहे आणि त्या देवघेवीच्या आधारावर निवडणुका जिंकणं आणि हारणं हा विषय खरं तर इतका गंभीर आहे की आपण आपलं मूळ विसरत चाललेलो आहे. म्हणजे असं आहे का की ब्रिटिशांच्या काळामध्ये नव्हतं काय? टेलिफोन होता, रेल्वे होती, पोलीस होते, कायदा आणि सुव्यवस्था होती, न्यायदान होतं, दळणवळण होतं, सगळंच होतं. आणि मग तरीही इतकं सगळं असून ज्या स्वातंत्र्यवीरांनी, स्वातंत्र्य योद्ध्यांनी त्या स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये आपली आयुष्य समर्पित केली, फाशीचे दोर गळ्यात घेतले, आपल्या प्रपंचाची होळी केली,
त्या लोकांना काय हवं होतं? जर ब्रिटिशांच्या काळामध्ये हे सगळं होतं तर त्या लोकांना काय हवं होतं? तर त्या लोकांना हवं होतं ते माझं सरकार, माझा देश मी चालवणार, आणि त्याचं माध्यम होतं लोकशाही, आणि त्या लोकशाहीचा आधार होता निवडणुका. त्या निवडणुका मतदानातून जन्माला येतात, आणि ते मत जर मी 100, 50, 500, 1000 रुपयाच्या नोटेवरी द्यायला लागलो तर मग त्या लोकांनी चूक केली का? की या 100-50 रुपयामध्ये मत द्यावं पुढच्या माझ्या वारसाने, म्हणून त्यांनी फाशीचे दोर गळ्यात घेतले का? खरं तर असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. म्हणजे लाखो रुपये पगार घेणारा अधिकारी जेव्हा फाटक्या तुटक्या शेतकऱ्याला हिरीमिरीसाठी अडवतो, ही गोष्ट वेदनादायक आहे. मतदान करताना 150 रुपये घेऊन माणूस मतदान करतो, ही गोष्ट वेदनादायक आहे. नोकर मंडळीच्या बाबतीत जे काही सध्या चाललेलं आहे ते सगळंच वेदनादायक आहे. असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे स्वस्तात मिळणाऱ्या लोकप्रियतेसाठी जे बिभत्स चित्र आता समाजामध्ये दिसतंय ते वेदनादायी आहे. म्हणजे काल परवा कशातही काही नसणारी माणसांचे 40-40 फुटाचे बॅनर्स लागतात, फोटो लागतात. काय काम केलं त्यांनी? समाजालाही प्रश्न पडत नाही आणि त्यालाही प्रश्न पडत नाही. तो 40x20 ची जागा व्यापून महिने तो व्यापून टाकतो. कुणालाच प्रश्न काय पडत नाही. तोही स्वतःच्या मनाला विचारत नाही की ह्या फोटो इतकं मोठं माझं कार्य आहे का, आणि समाजालाही काय पडलेलं नाही. असे अनेक प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यावर लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्याला चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. ते कोणी म्हणत नाही. ते म्हणावं की काय, म्हणजे त्या अनुषंगाने एखादं लिखाण करावं की काय, असा एक प्रश्न मनामध्ये येतोय. पण मग मगाशी म्हटल्याप्रमाणे ते केलं तर वाचणार किती लोक? तर सध्या थोडं संभ्रमात आहोत. पण जर कधी अशा पुस्तकांसारखी एखादी उर्मी आली तर तसंही पुस्तक लिहून, म्हणजे त्याचाही मथळा जवळजवळ माझ्या डोक्यामध्ये तयार आहे. धन्यवाद अण्णा. खरं तर मानदेश भूषणच्या साहित्य कट्ट्यात माणदेशी दुष्काळ आहे हे पुस्तकाचा तुम्ही विषय सविस्तर सांगितला, आणि प्रश्नचिन्हच आम्हा प्रेक्षकांना आणि वाचकांना केलं. खरं तर आमच्याकडेच तुम्ही तो प्रश्न ढकललेला आहे की तुम्ही वाचणार का? तर सर, म्हणजे अण्णा, खरं तर तुम्हाला सांगतो की विषय लोकांना आवडला का? लोक नक्कीच आवडतील. खरं तर एका उर्मीने तुम्हाला निर्माण केला आणि तुम्ही दुष्काळासारखं पुस्तक लोकांच्या हातात दिलं, आणि लोकांना आनंद वाटला की खूप चांगला विषय तुम्ही मांडला. कोणीतरी हे मांडणं गरजेचं होतं, आणि योगायोगाने मानदेशी दुष्काळी भागातील तुम्ही एक जीवन जगल्यानं हे पुस्तक लिहिलेलं आहे. पण नक्कीच पुढचं तुम्ही सांगितलं की आता दुष्काळ संपत आलेला आहे, तर त्याच्या अनुषंगाने जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्नापेक्षा अजून काही जीवनात मोठे प्रश्न भेडसावत आहेत, आणि त्या दिशेनं तुमचा विचार चालू आहे. खरं तर अण्णा, मानदेश भूषणशी बोलता तुम्ही सविस्तर विषय मांडले, बोलला, मला धन्यवाद आहेत. पण तुमच्या जे मनात एक पुस्तक आहे ते पुस्तक तुमचं लवकर प्रेक्षकांपर्यंत यावं, वाचकापर्यंत यावं, यासाठी मानदेश भूषण प्रेक्षक आणि वाचकांच्या वतीनं तुमच्या या साहित्य लिखाणास मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. यशवंत पाटणे सर, मानदेश भूषण संपादक अजित कुंभार यांना पुस्तकं भेट देताना आपण दृश्य पाहतोय.